नमस्कार. जय श्रीराम. आज अक्षयतृतीयेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांची जी काही इच्छा आहे ते सर्व इच्छा पूर्ण व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. अक्षयतृतीयेचे दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असे मानलं जातं. या शुभ मुहूर्तावर या माध्यमातून सोपे भाषेत रामकथा सांगायला सुरुवात करीत आहे. रामकथा सुरू करण्याच्या आधी आपण पहिले आजच्या दिवशीचं महत्त्व काय आहे ते बघूया. आपल्या हिंदू धर्मात असे मानले जाते की या दिवशी मिळणारे फळ अक्षय असते. अक्षय म्हणजे चिरकाळ टिकणारा, म्हणजे कधीच न संपणारे यश. आणि या दिवशी श्रीहरी विष्णूंनी परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतले. अजून एक अशी कथा आहे की भगीरथाने गंगा नदीला या अक्षयतृतीयेच्याच दिवशी पृथ्वीवर आणले होते. म्हणून या दिवशी गंगा स्नान केल्याने खूप पुण्य लाभतो. अक्षयतृतीयेलाच कुबेराने शिवपुरम या ठिकाणी भगवान शिवशंकराची तपश्चर्या केली होती. भगवान शिवशंकराने त्यांना प्रसन्न होऊन वरदान मागायला सांगितले. तेव्हा कुबेराने आपली गेलेली संपत्ती लक्ष्मी देवीकडून परत मिळावी म्हणून वर मागितले. त्यासाठी शंकराने श्रीहरी विष्णूची आणि माता लक्ष्मीची पूजन करायला सांगितले आणि कुबेराने श्रीहरी विष्णूची आणि माता लक्ष्मीचे पूजन केले. त्यांना त्यांची गेलेली संपत्ती पूर्ण प्राप्त झाली. म्हणून या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचे पूजन केले जाते. सत्ययुग आणि त्रेतायुगाची सुरुवात पण याच दिवसापासून झाली. जैन धर्मात पण या दिवसाला खूप महत्त्व आहे. कुठल्याही नवीन कार्याची सुरुवात या दिवसापासून केली जाते आणि या अक्षयतृतीयेच्या दिवशी आपल्या पितरांना जल अर्पण केल्याने पितृ संतुष्ट होतात अशी एक प्रथा आहे. मी आजच्या दिवशी या माध्यमातून रामकथा सांगायला सुरुवात करीत आहे. ही रामकथा जीवनाची कल्याण करणारी कथा आहे आणि जीवनातील सुख दुःख सांगणारी ही रामकथा आहे. रामायण कथा तर सगळ्यांनाच माहिती आहे. राम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न हे तर सगळ्यांना माहिती आहे. लहान मुलांपासून वृद्धापर्यंत श्री रामकथा सगळ्यांना पाठ आहे. पण त्याच्यातील काही विशेष गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोचावी अशी एक इच्छा आहे. आपल्याला सगळ्यांना तर माहिती आहे तसं ही रामकथा प्रत्येक घरची कथा आहे. आपण तसं विचार केलं तर आपल्या आजूबाजूला पण काही मंथरासारखे लोक दिसतात. आज आपल्याला ही रामकथेकडून असं शिकायला भेटेल की बंधुप्रेम कसे राहावे आणि मातापितेचा आदर कसे करावे आणि पती पत्नीमध्ये प्रेम आणि आदर कसे राहावे यासाठी आपण ही कथा ऐकले पाहिजे. आपल्याला असं वाटते की आपल्याला थोडं संकट आलं की आपण थकून जातो, हारून जातो. पण श्रीरामाला पण साक्षात श्रीहरी विष्णूचा अवतार असून पण त्यांना किती संकट आले, त्यांनी कसं ते आपल्या ह्याच्याने स्वीकार केले ते संकटाला आणि त्याच्यावर कसं मात केले हे आपण या कथेद्वारा ऐकूया. आणि सोपे भाषेत मी तुम्हाला रामकथा कोण्या कारणामुळे झाले याची कथा सांगणार आहे. रामायण ही आपल्या हिंदू धर्मातील एक महान पवित्र ग्रंथ आहे. परमपिता ब्रह्मदेवाने वाल्मिकी ऋषीला ही कथा रचायला सांगितले. वाल्मिकी ऋषीने संस्कृत भाषेत ही कथा रचली. या संस्कृत ग्रंथाचा कबीर व तुलसीदासांनी काव्याच्या रूपात जगप्रसिद्धी केली. आपल्याला समर्थ रामदासांनी तर राम उपासना करा असं आपल्या सोप्या भाषेत आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचले. श्रीरामाचं नाव जप केल्याने आपण संकटातून मुक्त होतो असं आपल्या स्वामी रामदासांनी सांगितले. आता रामायण ग्रंथामध्ये 7 खंड आणि 24,000 श्लोक मध्ये रामायण विभागलं गेलेलं आहे. एक मोठं महाकाव्य आहे. या कथेचं नायक म्हणजे प्रभू श्रीराम. श्रीराम हे श्रीहरी विष्णूचे 7वे अवतार आहेत हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. पण श्रीहरी विष्णूला रामाचा अवतार घेण्यासाठी काय यावे लागले पृथ्वीवर, कोण्या कारणामुळे रावण कोण होते, त्याची कथा आपण जाणून घेऊया. तर एक अशी कथा आहे की ब्रह्मदेवाला पुलस्त्य नावाचा पुत्र होता. त्या पुलस्त्याचा पुत्र विश्रवऋषी ते खूप मोठे तपस्वी ब्राह्मण होते. विश्रवऋषीचे पुत्र कुबेराने एकदा काय केले, ब्रह्मदेवाचे खूप घोर तपश्चर्या केली आणि त्यांच्याकडून लंकेचे राज्य आणि पुष्पक विमान प्राप्त केले
आणि त्याने लंकेचा राजा झाला. पण त्या काळात समुद्रामध्ये सुमारी नावाचा एक राक्षस राहत होता. त्याला कुबेरावर खूप ईर्ष्या झाली आणि त्याला सतत असं वाटायचं की लंकेचं राज्य आपल्या राक्षस कुळात यावे आणि आपण त्यांच्यावर आधिपत्य गाजवावा. मग ते सुमारीला एक कैकसी नावाची सुंदर कन्या होती. ती खूप रूपवान होती. मग सुमारीने असा विचार केला होता की त्या कन्येला विश्रवस ऋषीला अर्पण करावे, मग लंकेवर आधिपत्य करावा. पण त्याच्यासाठी काय करावा? मग सुमारीने विचार केले की त्याने एक ब्राह्मण वेश धारण केले आणि आपले विश्रवऋषीच्या आश्रमात आले आपल्या कन्येला घेऊन. त्या आणि विश्रवऋषीला आपल्या भाषणाने आणि नम्रतेने त्यांना मोहित केले. त्याने विश्रवऋषी प्रसन्न झाले आणि त्यांना सुमालीने म्हणाले की माझी मुलगी तुम्हाला देऊन तुम्हाला अर्पण करावी या इच्छेने मी इथपर्यंत आलो आहो. असं म्हणलं की त्या कैकसीची सुंदरता पाहून विश्रवऋषी मोहित झाले आणि त्याला कैकसीला स्वीकार केले आणि तिच्याशी विवाह केले. त्या कैकसीला विश्रवऋषीपासून 4 अपत्य झाले. एक रावण, कुंभकर्ण, विभीषण आणि शूर्पणखा. रावण खूप हुशार होता, बुद्धिमान होता, 14 विद्या आणि 64 कलामध्ये प्रावीण्य होता. रावण एक खूप मोठे शिवभक्त पण होता. रावणाने पितेकडून वेदमंत्राचा अध्ययन केला, पण आपले मातेकडून रावणाला राक्षसी स्वभाव प्राप्त झाले. रावण ब्रह्मदेवाचे घोर तपश्चर्या केले. आपले मस्तक ब्रह्मदेवाला अर्पण केले. तपश्चर्येमुळे ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि म्हणाले की रावणा, तुला काय वर पाहिजे माग. रावण म्हणाले की मला देव, गंधर्व, यक्ष, किन्नर, सर्प यांच्यापासून मृत्यू नाही पाहिजे. हे ऐकून ब्रह्मदेव तथास्तु म्हणाले आणि म्हणाले की रावणा, मनुष्य व वानर हे सोडून सर्वांमध्ये तू विजयी होशील. आणि ब्रह्मदेव अदृश्य झाले. हे वरामुळे रावण खूप आनंदित झाला आणि त्याने खूप उन्मत्त झाला. त्याने आपले भाऊ असलेल्या कुबेराला लंकेतून हाकलून दिला आणि स्वतः लंकेचा राजा झाला. रावणाने राक्षसी कृत्यामुळे खूप सर्वांना त्रास देऊ लागला, यज्ञाचा नाश करू लागला, मनुष्यांचा छळ करू लागला. हे सर्व बघून देवता व ऋषीमुनी श्रीहरीला जाऊन प्रार्थना करतात आणि म्हणतात की धर्माचा नाश होत आहे आणि यज्ञाचा विध्वंस होत आहे. आम्ही जे काही यज्ञ जनकल्याणासाठी करत आहोत ते सर्वांचा पण नाश होत आहे. त्यामुळे आता तुम्हीच आमचे रक्षण करा असं म्हणून प्रार्थना करतात. तेव्हा पृथ्वीवर अवतार घ्या आणि आम्हा सर्वांचे रक्षण करा. हे ऐकून सर्वांची प्रार्थना ऐकता श्रीहरी विष्णूने त्यांना आश्वासन देतात की मी अयोध्या नगरीचे राजा दशरथाच्या पुत्राच्या रूपात अवतार घेईन आणि रावणाचा अंत करेन आणि धर्माचा रक्षण करेन. श्रीराम हे श्रीहरी विष्णूचे 7वे अवतार आहे. आपल्याला आता अयोध्या नगरीची थोडक्यात माहिती करून घ्यावा. कोसल साम्राज्य शरयू नदीच्या किनाऱ्यावर बसलेले एक मोठे शक्तिशाली साम्राज्य होते. हे साम्राज्याची निर्मिती सूर्यवंशीच्या राजांनी केली होती. कोसलची राजधानी महानगरी अयोध्या. अयोध्याची निर्मिती महाराजा इक्ष्वाकूंनी केली. इक्ष्वाकू सूर्यवंशाचे महाराज रघुचे ज्येष्ठ पुत्र होते. महाराज रघुच्या नंतर कोसलच्या सिंहासनावर महाराज दशरथ विराजमान झाले. महाराज दशरथांच्या काळात प्रजा अत्यंत सुखी आणि समाधानी होती. पण महाराज दशरथ अत्यंत हुशार व बुद्धिमान राजा होता. पण त्याला मूल नव्हतं. 3 राण्या होत्या, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. 3 राण्या असूनही त्यांना मूळ बाळ नव्हतं, निपुत्रिक होते. त्याच्यामुळे राजा खूप दुःखी राहत होते. मग राजाला त्यांचे कुलगुरू वशिष्ठ ऋषी सांगितले की महाराज, तुम्ही पुत्र कामेष्टी यज्ञ करून घ्या, त्याच्याने तुम्हाला पुत्र प्राप्त होईल. हे ऐकून राजाला खूप आनंद होतो. मग त्याने वशिष्ठ ऋषी तेव्हा सांगतात की राजा, हे यज्ञ मला करता येणार नाही, त्याच्यासाठी तुम्हाला ऋषी शृंगमुनींच्या आश्रमात जावे लागेल. मग राजा ऋषी शृंगमुनींच्या आश्रमात जाण्यासाठी तयार होतात.
पायात चप्पल न घालता जंगलातून काटे कचोट्यातून राजा ऋषी शृंगमुनींच्या आश्रमात जातात आणि ऋषींच्या पायावर आपले मस्तक ठेवतात आणि प्रार्थना करतात की गुरुदेवा, मला पुत्रकामेष्टी यज्ञ करून घेण्यासाठी आशीर्वाद द्या, तुमच्याकडून पुत्रकामेष्टी यज्ञ करून घ्यायचं आहे. हे ऐकले की ऋषी शृंगमुनी तत्काळ तयार होतात आणि पुत्रकामेष्टी यज्ञाची सुरुवात करतात. तात्काळ त्याचं फळ मिळतो रावण दशरथाला आणि दशरथ खूप आनंदित होतो. त्या यज्ञाचा दिव्य अग्नीतून एक दिव्य देवता प्रकट होते आणि ती देवता म्हणते की दशरथा, मी तुमच्यावर खूप प्रसन्न झालो. हे किरीचं प्रसाद घेऊन तुमच्या तिन्ही राण्यांना द्या, तुम्हाला ह्याचं फळ भेटेल. मग राजा ते प्रसादाचं कळश घेऊन आपल्या राजमहालात येतात आणि आपल्या तिन्ही राण्यांना देतात आणि त्यांना तत्काळ आनंदाची बातमी दिसू लागते. ही कथा आपण इथेच थांबवूया. पुढची भागात पुढची कथा घेऊया. जय श्रीराम.